लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या 8 ऑक्टोबरच्या भागामध्ये आता देवी स्वरूपी महिषासूर मर्दिनीचं रूप धारण करत आता आपल्या हक्कासाठी इकडे कलाने खूप मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि आता याच वेळेला खऱ्या अर्थाने कलाचा खरेपणा सगळ्यांच्या समोर येणार असतो। इकडे आता 8 ऑक्टोबरच्या भागामध्ये विचार करत असते संगीता आणि 1 वर्षापूर्वीचा सगळा भूतकाळ तिच्या डोळ्यासमोर येतो। आणि 1 वर्षापूर्वी आपण चांदेकरांच्या इथले पास मिळवण्यासाठी कलाला ओळख नाकारली, कारण अद्वैत कलाचा राग करत होता, त्यामुळे आपण कलाला ओळखत नाही हे सांगितलं आणि किती तिचा अपमान केला हे तिला आठवत असतं। त्याच वेळेला काजू म्हणते, काय झालं खरे बाई, म्हणजे धुळीमुळे तुम्हाला त्रास झाला का, धुळीमुळे तुमच्या डोळ्यात पाणी आलं का। यावरती मग मात्र आता इकडे संगीता सांगायला लागते, नाही, मला न कलेला केलेला मी अपमान आठवला। वर्षभरापूर्वी अद्वैतराव तिच्यावरती चिडले होते आणि आपण नैनाचं लग्न जुळवण्यासाठी मी तिच्याशी अगदी ओळख पण दाखवली नाही। चांदेकरांच्या घरामध्ये तिचा इतका मोठा अपमान होत होता तरी सुद्धा मी मुख गिळून गप्प बसले, काहीही गोष्टी बोलले नाही। याचं मला खूप खूप वाईट वाटते। कलेचा झालेला अपमान, मी खरंच त्या सगळ्यामध्ये त्याला जबाबदार होते। नैनीच्या नादाला लागून मी कलेचा जो मोठा अपमान केला ना, त्याबद्दल मला खूप 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 वाईट वाटते। असं म्हणत संगीता आता 1 वर्षापूर्वीचा सगळा प्रसंग आठवत असते आणि स्वतःलाच या सगळ्यामध्ये दोषी धरत असते। तोपर्यंत इकडे आता संगीता म्हणते, किती नाही तिचा अपमान झाला, तिने आता निखाऱ्यावरती पाय ठेवलेल्या नैनाला वाचवण्यासाठी आपला हात भाजून घेतला, पण तरी सुद्धा या सगळ्यामध्ये तिलाच बोल खायला लागले, तिलाच सगळं ऐकावं लागलं, मला खूप खूप वाईट वाटलं। असं म्हणत सगळा भूतकाळ आठवत असताना तिला आपण कलाचा किती अपमान केला हे आठवतं आणि ती स्वतःलाच दोष देत असते। इकडे जिकडे संगीताला या गोष्टी आठवत असतात तिकडे मूर्ती बनवणाऱ्या कलाला पण ह्याच गोष्टी सगळ्या आठवत असतात। आणि आता संगीता सांगत असते, मला खरंच खूप कलेची मी अपराधी असल्यासारखं वाटतं। यावरती आता इकडे काजू म्हणते, खरे बाई, आता झालं ना सगळं, उगा स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं। असं म्हणत ती आता इकडे तिला शांत करते। तोचपर्यंत कला सुद्धा हाच प्रसंग आठवत असते आणि तिला सुद्धा हेच आठवतं। मूर्ती बनवता बनवता कलाला आठवतं की वर्षभरापूर्वी नैनाताईने आपला कसा अपमान केला होता किंवा नैनाताईने आपल्याला कसा कमीपणा दिला होता, आणि हे आठवता आठवता ती मूर्ती बनवत असते। आता जवळजवळ कलाची मूर्ती बनवून पूर्ण होते, पण फक्त मूर्तीच बनवणं हे काम नसतं, तर मूर्तीचं डेकोरेशन, दागिने, कपडे हे भरपूर कामं असतात। तोपर्यंत इकडे सगळे चांदेकर बसलेले असतात आणि चांदेकर बसल्यावरती आता ते त्या देवी आईच्या उत्सवाबद्दल बोलत असतात। इकडे सोहम सांगत असतो, आता खऱ्या अर्थाने दादाची चिडचिड सुरू होईल, दादाची आता इतकी त्रास सुरू होईल ना, म्हणजे हे नाही आलं, ते नाही आलं, उत्सवात ते कमी पडलं, हे कमी पडलं, हे आणायचं आहे, याला ओरड त्याला ओरड। असं म्हणत आता इकडे सोहम अद्वैतची थट्टा मस्करी करत असताना रजनी चिडते आणि काय चाललंय, तुझा मोठा भाऊ आहे म्हणतो, मोठ्या भावाबद्दल असं बोलतात का। यावरती सोहम म्हणतो, काय चुकीचं बोललोय मी दादा, अरे तू किती कटकट करतोस या सगळ्यामध्ये। याच्यावरती अद्वैत म्हणतो, अरे तू माझी थट्टा मस्करी करतोयस का। असं बोलत असतानाच आता तितक्यात अद्वैतला फोन येतो तो मिठाईवाल्याचा, आणि मिठाईवाला काहीतरी मिठाई वेगळी देतो किंवा ही मिठाई नाही दुसरी आहे असं काहीतरी बोलत असतो। त्यावरती अद्वैत चिडतो। अद्वैत म्हणतो, तुम्हाला समजत नाही का, चांदेकरांच्या इथे दरवर्षी जी मिठाईचा पॅटर्न येतो त्याच प्रमाणात मिठाई आली पाहिजे, तशीच मिठाईची क्वालिटी असली पाहिजे, क्वालिटीमध्ये कोणीही कॉम्प्रोमाइज करणार नाही। असं म्हणत अद्वैत त्याला चांगलंच झापतो आणि आता सोहमला पॉइंटच मिळतो। सोहम म्हणतो, बघितलं का, मी तुम्हाला जे सांगत होतो तेच खरं आहे, म्हणजे दादा या सगळ्यामध्ये चिडायला सुरुवात केली की नाही त्यांनी, बघा। असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे अद्वैत म्हणतो, अरे जर मी चिडलो नाही ना किंवा मी असा स्ट्रिक्ट वागलो नाही ना तर कामं होणारच नाही, तुला कळतंय का सोहम। मी जर का अशाच पद्धतीने गप्प बसलो ना तर ही लोकांचं फावतं आणि त्या लोकांना आपली कामाची हेच कळत नाही, मला थोडंफार चिडायला लागतंच रे। असं म्हटल्यावरती आता मात्र आबा म्हणतात, हो, जे काही अद्वैत बोलतोय ना ते बरोबर आहे, या काही माणसांना चिडल्याशिवाय काही गोष्टी समजतच नाहीत, त्यामुळे त्यांना या गोष्टीमध्ये चिडूनच समजवायला लागतं। अद्वैतचं वागणं, अद्वैतचं सगळं बरोबर आहे,
तो जे बोलतोय ना ते बरोबर आहे असं म्हणत आबा सुद्धा अद्वैतची बाजू घेतात आणि या सगळ्यामध्ये अद्वैत कसा बरोबर आहे हे आता सगळ्यांना सांगतात। अशी सगळी थट्टा मस्करी चालू असते आणि त्यावेळेला आता अद्वैत म्हणतो, आबा मला काय वाटते माहितीये का, म्हणजे आपल्या घरातला देवी आईचा उत्सव आणि नवरात्रामधले देवी आईचं बसणं हे सगळं एकाच दिवशी होतंय, तर मला वाटते या सगळ्यामध्ये आपण काहीतरी स्पेशल करायला पाहिजे का, असं म्हणत अद्वैत आता आबांपुढे एक मोठा प्रस्ताव ठेवतो। आबा म्हणतात, हे बघ तुला ज्या गोष्टी योग्य वाटतात, तुला ज्या गोष्टी बरोबर वाटतात त्या गोष्टी तू कर, म्हणजे हे सगळं स्पेशल तर व्हायला पाहिजेच। असं म्हणत असताना इकडे कला मात्र एकटीच इकडे मूर्तीची तयारी करत असते। मूर्तीची तयारी करत असताना वर्षभरापूर्वी ज्या घटना घडल्या होत्या, वर्षभरापूर्वी जो अपमान सहन केला होता आणि वर्षभरापूर्वी ज्या घडलेल्या वाईट घटना होत्या ज्यामुळे ती आता इकडे लग्न होऊन आली असते, हे सगळं तिला आठवतं। कशा पद्धतीने तिला धक्का दिला जातो, कशा पद्धतीने अद्वैतने तिला अपमान केलेला असतो, कशा पद्धतीने नैनाने या सगळ्यामध्ये तिला आता आपण ओळखत नाही असं सांगितलेलं असतं, हे सगळं कला आठवते आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि नैनाचं वागणं तिला सारखं आठवत असतं आणि कला एकटक विचार करत बसते की नैनाताई इतकी स्वार्थी होती हे कधी कळलंच नाही। आणि त्यानंतर मग मात्र कलाची हळूहळू मूर्ती बनवून पूर्ण होते। आबा सांगत असतात, हे बघ अद्वैत तुला जे काही योग्य वाटतं ना तो तू निर्णय घे, हा उत्सव आपला स्पेशल आहे कारण नवरात्रीचा घट बसवण्याच्या दिवशीच आपली सुद्धा देवी आईचा उत्सव आहे आणि त्या कारणासाठी तू नक्कीच हा निर्णय घेऊ शकतोस। 1 वर्ष झालं या गोष्टीला आणि तुमच्या लग्नाला सुद्धा आता हे पहिलंच वर्ष आहे, तुमच्या लग्नानंतरची ही पहिलीच देवीची बसवणी आहे, त्यामुळे तू या सगळ्यामध्ये छानपैकी काहीतरी वेगळं करू शकतोस। असं म्हणत सगळेजण आपापला प्रस्ताव मांडत असतात, कोण काय करायचं या देवी आईच्या उत्सवामध्ये, नवीन काय निर्णय घ्यायचा हे सगळं चालू असतं। आबा या सगळ्यामध्ये सहभाग घेत असतात आणि प्रत्येकाचा सल्ला ऐकून त्यांना आता काय करायचं नाही हे सगळं समजून सांगत असतात। प्रत्येक जण आपापलं मत मांडत असताना तिकडे आता कला येते त्यावेळेला सरोज म्हणते, आबा मला असं वाटतंय बाकी सगळ्या गोष्टी ठीक आहेत, पण आपण ज्या लोकांना इन्व्हिटेशन देतो त्यांना इन्व्हिटेशन देऊन त्यांची संख्या काढून त्यानंतर आपल्याला पासेसची सुद्धा तयारी करायला पाहिजे। किती पासेस लागतील, किती पासेस नाही लागणार, किती पासेस छापायला पाहिजेत, कुणाला द्यायला पाहिजेत, काय करायला पाहिजे, या सगळ्यामध्ये आपल्याला आता मात्र लवकरात लवकर ॲक्शन घ्यायला पाहिजे। पासेसची संख्या कळली ना की बाकी सगळं पुढचं सुरळीत होईल। असं म्हणत सरोज पासेसचा विषय काढते, त्यावरती कलाच्या डोक्यामध्ये एक विषय येतो की पासेस न करता जर आपण सगळ्यांना याचा प्रवेश दिला तर कलाला या सगळ्यामध्ये काय चालतं कसं चालतं हे माहीत नसतं। मग कला म्हणते, आबा मी एक गोष्ट बोलू का, यावरती आबा म्हणतात बोल की। त्यावरती कला म्हणते, मला असं वाटतंय की जर आपण देवी आईच्या उत्सवामध्ये पासेस न घेतले तर, म्हणजे या सगळ्यामध्ये पासेस न घेता सगळ्यांना प्रवेश दिला तर। असं म्हटल्यावरती अद्वैत म्हणतो, तुला माहिती आहे का, म्हणजे हे सगळं मग कॉमन होऊन जाईल आणि हे सगळं नॉर्मल होऊन जाईल, काही असं थ्रिल राहणार नाही, कारण ज्या वेळेला आपण इकडे पासेस ठेवतो त्यावेळेला चांदेकरांचं वेगळं पण जपलं जातं, म्हणजे या सगळ्यामध्ये पासेस असल्यामुळे लोकांना त्याचं वेगळे पण कळतं। जर आपण पासेस नाही ठेवले ना तर कदाचित हे देवळात कसं आपण दर्शन नॉर्मली घेतो तसं दर्शन होऊन जाईल आणि त्याचं महत्त्व वाटणार नाही। असं म्हणत तो कलाला या सगळ्यामध्ये अपोज करतो। कलाला अपोज केल्यावरती कला म्हणते, पण दर्शन देवळात असो किंवा आपल्या देवी आईचं असो, दर्शन तर कॉमनच आहे ना, ते कॉमन सगळ्यांसाठी असलं पाहिजे, त्यासाठी पासेस लावून आपण ज्यांना दर्शन घ्यायचं आहे ना त्यांना या सगळ्यापासून लांब ठेवू इच्छितो। यावरती सरोज म्हणते, तुला कोणी विचारले का, म्हणजे खरं सांगायचं तर तुझे याच्यामध्ये काहीही सल्ला देण्याची गरज नाहीये, आम्ही जे ठरवले तेच होतं। चांदेकर म्हणजे हे काही खऱ्यांसारखी साधीसुधी माणसं नाही आहेत ना की त्यांच्याकडे उठसूट कुणीही यावं, कुणीही बसावं आणि कुणीही येऊनही ते आतमध्ये एंट्री मिळावी। चांदेकर सेलिब्रिटी आहेत आणि सेलिब्रिटींच्या घरी असं आमंत्रणाशिवाय कुणाला बोलवलं जात नाही आणि आमंत्रणाशिवाय कुणाला एंट्री पण मिळत नाही। यावरती कला म्हणते, मला मान्य आहे की चांदेकर हे सेलिब्रिटी आहेत आणि त्यांच्या घरी इन्व्हिटेशन शिवाय कोणी येत नाही, पण हे आपल्या नॉर्मल घरासाठी ठीक आहे ना, नॉर्मल घरासाठी ठीक असलं तरी देवी आईच्या उत्सवामध्ये सेलिब्रिटी किंवा कोणी साधे असं काही करण्याची गरज नाहीये ना। यावरती सरोज म्हणते, गरज आहे, कारण कसं आहे ना, जर का आम्ही असे पासेस वगैरे ठेवले नाही तर
तुमच्यासारखी माणसं कशी गेल्या वर्षी आली होती? गेल्या वर्षी तुमच्यासारखी माणसं इकडे आली आणि येऊन आमच्या घरात ठिय्याच मांडून बसली ना. आमच्या घरातली सगळी सुख शांती कशी भंग केली. त्यामुळे आमच्या घरात कोण यायचं कोण नाही हे आम्ही ठरवतो आणि त्यासाठी पास असणं आवश्यक आहे. कला म्हणते, पण आबा मी एक बोलू का? यावरती सरोज म्हणते, तू बोलायची काहीही गरज नाहीये. यावरती आबा म्हणता, सरोज थांब, या घर प्रत्येकाला इंडिव्हिज्युअल बोलायचा हक्क आहे. तिला जर का वाटत असेल तिच्या मनातली गोष्ट काही बोलावी तर तिला बोलायला हक्क तो आपण द्यायला पाहिजे. आपण तिची अशी मुस्कटदाबी करू शकत नाही. तिला तिचं म्हणणं मांडायला आपल्याला सांगायलाच पाहिजे आणि तिचं म्हणणं आपल्याला ऐकायलाच पाहिजे. अशा पद्धतीने तिच्याशी वागून तू तिच्याशी तिचं मत दाबू शकत नाहीस. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे कला सांगते, तसं नाही, मला काय म्हणायचं आहे की सर्वसामान्य लोक आणि आता बाकीची सेलिब्रिटी लोक, ही लोक सारखीच आहेत ना. बाकी प्रत्येक गोष्टीमध्ये आपण स्टेटसचा विचार केला तरी पण चालतो, पण देवकार्यामध्ये किंवा देवाच्या ह्याच्यामध्ये स्टेटसचा विचार करण्यात ह्यात कुठलं आले शहाणपण? मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आपण स्टेटसचा विचार करायला पाहिजे आणि सर्वसामान्य सगळ्या लोकांना हे दर्शन खुलं केलं पाहिजे. यावरती अद्वैत म्हणतो, सर्वसामान्यांना दर्शन खुलं केलं ना तर आपल्या म्हणजे कडे येणारे जी खास माणसं आहेत किंवा या सगळ्यामध्ये त्यांना त्रास होऊ शकतो. म्हणजे खरं सांगायचं तर आपण ना एक सिक्युरिटी ठेवतो, सिक्युरिटी ठेवून ठराविकच माणसं कशी आत येतील हे सगळं बघण्याचा प्रयत्न करत असतो. पण जर आपण कॉमन लोकांना हे खुलं केलं तर आपल्याकडे येणारे सेलिब्रिटी किंवा आपल्याकडे येणारी खास माणसं आहेत त्यांच्या सिक्युरिटीचा प्रश्न उभा राहतो. त्यामुळे हे सगळं कठीण आहे. मला नाही वाटत हे सगळं शक्य होईल. यावरती रोहिणी सुद्धा विरोध करते आणि हो, मला सुद्धा सरोज वहिनी आणि अद्वैत या दोघांचंही म्हणणं पटतंय. म्हणजे किती काही झालं तरी चांदेकर हा ब्रँड आहे आणि त्या ब्रँडला आपण अशा पद्धतीने कॉमन करू शकत नाही. काहीही झालं तरी या सगळ्यामध्ये आपण पासेस शिवाय हे प्रदर्शन देऊ शकत नाही. पण कला ऐकायला तयारच नसते. कला या सगळ्यामध्ये आता प्रत्येकाला मनवण्याचा प्रयत्न करत असताना मग मात्र आता इकडे चांगलीच इकडे चिडते सरोज. सरोज चिडते आणि म्हणते, बाद झालं, काय चाललंय तुझं? अगं इतका हेकेखोरपणा कोण करतं? या सगळ्यामध्ये तुला गोष्टी सांगून समजत नाहीत का की तुझा हा हेकेखोरपणाचा त्रास होतोय? अगं किती स्वतःच चालवशील? सगळे तुला परोपरीने समजवण्याचा प्रयत्न करतात पण तुझं आपलं तेच तेच तेच. तुझा हेकेखोरपणा थांबायचं नावच घेत नाही. बास कर आता. या सगळ्यामध्ये तुझं ऐकायला मला वेळ नाहीये आणि आम्हाला तुझं काही ऐकायचं पण नाहीये. असं म्हणत सरोज आता कलाचं तोंड बंद करण्याचा प्रयत्न करते आणि या सगळ्यामध्ये तुझं म्हणणं कुणी ऐकून घेणार नाही, बास कर. पण कला ऐकायला तयारच नसते आणि मग मात्र सरोजच्या रागाचा पारा खूप चढतो. ती धावत पळत तिच्या जवळ येते तोपर्यंत नैना इकडे म्हणते, कला अगं काय चाललंय तुला? तुला खऱ्यांचं घर आणि चांदेकरांचं घर याच्यामध्ये फरकच कळत नाहीये का? अगं चांदेकर चांदेकर सेलिब्रिटी आहेत आणि या सेलिब्रिटींच्या समोर तू असं पासेस न ठेवण्याचं बोलतेस ना, हे तुझं वागणं तुझं बोलणं खूप चुकीचं आहे आणि तू आता बस कर. बाकी सगळे समजावून सांगतायत पण तुला समजूनच घ्यायचं नाहीये. असं म्हणत सगळेजण कलाच्या विरोधात असतात. कुणीही कलाची बाजू ऐकून घ्यायला तयार नसतं. सर्वसामान्य पास द्यावे यावरती कुणीही तयार नसलं तरी कला मात्र कुणाचं ऐकायला तयार नसते. ती आपल्या मतावरती ठाम असते. आता सरोजच्या रागाचा पारा चढ आणि सरोज म्हणते, बास कर, तुला किती वेळा सांगू की हे तुझी कटकट कटकट बंद कर, तुला ऐकायचं नावच नाहीये. पण कला तरी सुद्धा पुढे बोलायला लागते आणि मी माझं मत मांडते कारण सर्वसामान्यांना हे दर्शन मिळायला पाहिजे. आपल्यामुळे कोल्हापूरमध्ये सर्वसामान्य लोकांना दर्शन नाही मिळत असं म्हणत ती पुन्हा आपला मुद्दा पुढे करते आणि आता सरोजचा बांध फुटतो. बांध फुटल्यावरती सरोज चिडते आणि कलाच्या अंगावरती जोरात हात उगारायला हात पुढे करते. हात पुढे जो करते पण तो कलाचा वार चुकतो. म्हणजे ती कलाला मारणार तर कला मात्र आता आपल्याला वाचवते आणि एका बाजूला होते आणि सरोजचा तोल जातो. सरोजचा तोल गेल्यावरती सरोज धाडकन खाली आपटते. सरोज खाली आपटते पण इकडे कलाने काहीही केलेलं नसतं. कला फक्त आपल्यावरचा वार चुकवत असते आणि हा वार चुकवत असताना सरोज खाली पडते आणि इथेच खूप मोठा ट्विस्ट येतो. सगळेजण तिकडे आता सरोजला वाचवायला येतात. आता इकडे अद्वैत येतो, आई
आई काय झालं असं म्हणत तो आता तिला उभं करतो. आई तुला लागलं तर नाही ना असं म्हणत अद्वैतने तिला आता या सगळ्यामध्ये उभं केलेलं असतं. तिला उभं केल्यावरती मग मात्र आता इकडे सगळेजण सरोजला लागले का हे पाहण्यासाठी येतात. तर अद्वैतच्या डोक्यात काहीतरी वेगळंच असतं. म्हणजे अद्वैत ज्या ठिकाणी बसलेला असतो त्या ठिकाणाहून बसल्यावरती त्याला असं वाटत असतं की कलाने आपल्या आईला ढकललेलं आहे. बाकी कुणाचं काही या सगळ्याकडे लक्ष नसलं तरी अद्वैत मात्र या गोष्टीवरती ठाम असतो. तो आपल्या आईला उचलतो, तिला लागले का नाही लागले का हे सगळं पाहतो आणि काय चाललंय खरे तुझं असं म्हणत कलावरती चिडतो. आता मात्र कला म्हणते मी काय केलं यावरती मग मात्र अद्वैत म्हणतो तू मला विचारतेस काय केलंस असं म्हणत तो कलाच्या दिशेने रागारागाने येतो. तोपर्यंत ऍक्च्युली सरोजला माहिती असतं की कलाने आपल्याला ढकललेलं नाहीये, कारण ती समोर कुणीही नसलं तरी ती समोर या सगळ्याची साक्षीदार असते की आपलाच तोल गेला आणि आपलाच तोल गेल्यामुळे आपण पडलोय. पण हे तोंडातनं ती काढत नाही, कारण तिला अद्वैत आणि कलाचं भांडण बघायचंच असतं किंवा अद्वैतला कलाविरुद्ध भडकवायचंच असतं. त्यामुळे ती काहीच बोलत नाही. आणि आता कला म्हणते काय झालं तू माझ्यावरती इतका का रागवलायस यावरती अद्वैत म्हणतो अच्छा म्हणजे सगळं करून सवरून तू मला विचारणार का रागवलेस ते. कला म्हणते मी काय केलंय, मी काहीही केलेलं नाहीये, तू कशाबद्दल बोलतोयस मला काहीच कळत नाही. अद्वैत म्हणतो अगं तुझा राग इतका वाढला की या सगळ्यामध्ये तुला आईचं माझ्या म्हणणं पटलं नाही तर तू तिला या सगळ्यामध्ये ढकलून देशील. आता मात्र कला चिडते काय बोलतोयस तू ढकलून आणि मी, अरे तुझं लक्ष होतं का तू ज्या ठिकाणी बसला होतास त्या ठिकाणून तुला दिसलं का नक्की काय घडलं ते. मी जिकडे उभी होते त्या माझ्या अंगावरती चालून आल्या, मी मला स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि त्यावेळेला त्यांचा तोल गेला आणि त्या खाली पडल्या. आणि सिरियसली तू मला सांगतोयस की या सगळ्यामध्ये मी त्यांना मारलं म्हणून किंवा मी त्यांना पाडलं म्हणून. अद्वैत म्हणतो तू कितीही कव्हर अप करण्याचा प्रयत्न केलास तरी मी स्वतः पाहिलेला आहे. मी पाहिलेलं आहे आई तुझ्या दिशेने आली होती त्यावेळेला तू तिला धक्का दिलास, म्हणजे तुझा राग इतका अनावर झाला की आईने काही बोलायच्या आतच तू तिला धक्का देऊन खाली पाडलंस असं म्हणत अद्वैत कलावरती आरोप करायला लागतो. त्यावरती कला आपलं म्हणणं अद्वैतला पटवून देत असते. हे बघ मी त्यांना खरंच काही केलेलं नाहीये, तू किती काही बोललास तरी मला माहितीये मी त्यांना धक्का दिलेला नाहीये आणि त्यांना मी धक्का न दिल्यामुळे त्या खाली आपोआप पडलेल्या आहेत, तू माझ्यावरती आरोप करू नकोस. यावरती अद्वैत म्हणतो किती किती खोटारडी आहेस, आतापर्यंत प्रत्येक वेळेला तुला सगळेजण समजावून सांगत होते पण तुला कुणाकुणाचं काहीही ऐकायचं नव्हतं. पण आज मात्र तू हाईट केलेली आहेस, तू माझ्या आईला धक्का दिलास. पण कला आपल्या परीने सांगण्याचा प्रयत्न करत असते मी धक्का दिला नाही. मग या सगळ्यामध्ये आबा मध्यस्थी करतात. आबा म्हणतात अद्वैत अरे ऐक. अद्वैत म्हणतो आबा या वेळेला तरी तुम्ही तिची बाजू घेऊ नका, म्हणजे आतापर्यंत ठीक आहे कुठच्या गोष्टीमध्ये तुम्हाला वाटलं होतं की ती चुकत नाही तुम्ही तिची बाजू घेता, पण आज तुम्ही तिची बाजू का घेताय. इकडे आता रोहिणीला जाम मजा वाटते, म्हणजे मी काहीही न करता ही अशी गोष्ट घडवून आणली म्हणजे नियती माझ्याच बाजूने आहे आणि माझ्याच बाजूने कौल द्यायला बसलेली आहे. आणि ती विचार करते बरं झालं हे सगळं घडलंय, म्हणजे इकडे सरोजला पण शिक्षा मिळाले, इकडे कलाला पण, आणि कला अद्वैतमध्ये वाद पण पेटलेत. आबा अद्वैतला शांत करण्याचा प्रयत्न करतात. अद्वैत तुझं चुकतंय ऐक तरी. अद्वैत म्हणतो नाही आबा तुम्ही पाहिलं नाहीत का की हिने आईला धक्का दिला म्हणून. यावरती मग मात्र आबा म्हणतात अद्वैत अरे आपण पाहिलंय का काही गोष्टी, थांब ना सगळ्या गोष्टींचा शहानिशा आपण करूया ना असं म्हणत आता अद्वैतला थांबवण्यासाठी आबा त्याला बोलत असतात. पण अद्वैत काही ऐकायला तयार नसतो. तो म्हणतो नाही आबा या वेळेला मी कुणाकुणाचं काही ऐकणार नाही, यावेळेला तिने जे काही केलंय ना त्याला मी शिक्षा मिळवून देणार म्हणजे देणार. आबा म्हणतात कधी कधी काही गोष्टी अशा असतात की त्या गोष्टींना आपण नीट पाहत नाही. यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा आपण सगळ्यांनी पाहिलंय ना, आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे की हिने आईला जोरदार धक्का दिलाय. आबा म्हणतात कधी कधी डोळ्यांना ज्या गोष्टी दिसतात ना त्या गोष्टी तशा नसतात, त्यामुळे आपण या गोष्टीचा विचार करूया. पण आत्तापर्यंत या सगळ्या प्रकारात जिने बोलायला पाहिजे ती म्हणजे सरोज, कारण जिच्यासोबत प्रकार घडलाय ती म्हणजे सरोज. ती गप्पच बसलेली असते, ती काही बोलायला तयारच नसते. तिच्या बोलण्यामुळे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार असतात पण सरोजला प्रॉब्लेम सॉल्व्हच करायचे नसतात. त्यावरती अद्वैत म्हणतो बाद झालं, आत्तापर्यंत तुझ्या सगळ्या गोष्टी मी सहन केल्या, आत्ता नाही, चल आत्ताच्या आत्ता इथून चालती हो असं म्हणत तो आता कलाचा हात धरतो, तिला घराबाहेर काढतो. यावरती कला तेच अद्वैत बंद करत असतो ते ढकलत ती म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव,
मी सरोज मॅडमला ढकललं नाहीये आणि मी खरी आहे. आता तू मला त्या कारणावरून घराबाहेर काढलेलं आहेस ना, तर जोपर्यंत हे तू मला स्वतःहून या घरात घेत नाहीस किंवा माझी माफी मागून मला या घरात घेत नाहीस, तोपर्यंत मी या घरात येणार नाही आणि हा माझा निर्णय आहे, असं म्हणत कलाने आता मात्र खूप रुद्र अवतार धारण करत अद्वैतला धमकी दिलेली असते. आणि या सगळ्यात चुकीची असते ती म्हणजे सरोज. आता अद्वैत समोर सत्य कसं येणार, अद्वैतला कसं समजणार की कला या सगळ्यामध्ये खरी आहे आणि तो कलाला मनवून कसं घरात घेणार, हे पाहणं रंजक ठरणार.